हाँ कर जाना फिर चलो पाणी किती वर्षात पाणी आले एवढे पाणी हे तब्बल 40 वर्षानंतर आमचे वडीलधारी व्यक्ती सांगतात हे तब्बल 40 वर्षानंतर पाणी आलंय अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी एवढं पाणी पाहिलंच नाही अजिबात आमच्या जन्मात तर आम्ही कधीच पाहिलं नाही माझं वय 25 आहे माझ्या 25 वय होईपर्यंत एकदाही एवढं पाणी पाहिलं नाही रात्री पुलावरून पाणी गेलं ना रात्री सुमारे 1 वाजताच्या दरम्यान पुलावरनं थोडं थोडं पाणी पडायला चालू झालं आणि काल 6-7 वाजल्यापासून पाण्याचा प्रवाह वाढतच होता आणि सकाळी 7-8 वाजेपर्यंत वाढत होता आणि तिथून पुढे 8 वाजल्यापासून प्रवाह कमी होत चाललेला आहे एवढं पाणी बघून तुम्हाला काय वाटतं एवढं पाणी बघून एकच वाटतंय की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तर सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी सरसकट तात्काळ पंचनामे करावेत का 2 दिवस तहसीलदार होतेच नाही स्वतः तहसीलदार रात्री आले ते काल आले ते आता पण आले होते त्यांनी पाहणी केलीच ना पाहणी केली तुम्ही काय चर्चा झाली पाहणी केली पण आमच्या अद्यापपर्यंत चर्चा झालेली नाही परंतु पाहणी केल्यानंतर तात्काळ पंचनामे करायला पाहिजे होते परंतु आतापर्यंत सुरू झालेले नाहीत पंचनामे असं तर माझ्या निदर्शनास पंचनामे होणारच सध्या परिस्थिती आपलं लोकांचं जीव वाचवणं आणि लोकांना बाहेर काढणं ही परिस्थिती सध्याची आहे पंचनामे तर होणारच ना शेवटी नंतर मग ती तहसीलदारला तुम्ही भेटून पंचनामे मागणी करा नाही तहसीलदारांकडे मग अशीच पंचनामे करण्याची मागणी केली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय सध्या तर आता कुठे इथं जीवितहानी नाही सगळे लोक व्यवस्थित सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत या ठिकाणी आम्ही काल 6 वाजल्यापासून आतापर्यंत इथंच आहोत या ठिकाणच्या लोकांना आम्ही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करतोय मच्छीमारांवर काय ह्यामुळं काय त्रास त्यांचा धंदा बंद निश्चित मच्छीमारांच्या पोटावर पाय पडलेला आहे आणि आता म्हणजे एक महिनाभर तरी परंतु महिन्यानंतर मच्छीमारांना मासे धरा येतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर